नमस्कार मित्रांनो. तर आजच कंबाईन ग्रुप सी ची 2025 ची ऍड आलेली आहे. तर त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 938 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. तर यामध्ये कोणती कोणती पदं असणार आहेत आणि एकूण पदसंख्या किती असणार आहे ते आपण बघू. तर उद्योग निरीक्षक या पदासाठी एकूण 9 जागा असणार आहेत. तांत्रिक सहाय्यक यासाठी एकूण 4, कर सहाय्यक यासाठी एकूण 73 जागा असणार आहेत आणि लिपिक टंकलेखक यासाठी एकूण 852 पदं असणार आहेत. तर अशी टोटल मिळून 938 पदांसाठी ही ऍड आलेली आहे. त्याच्यानंतर आपण अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि कालावधी बघू. तर अर्ज सादर करण्याचा कालावधी हा 7 ऑक्टोबर 2025 ते 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क जो भरण्याची दिनांक असणार आहे ती 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत असणार आहे. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक 29 ऑक्टोबर 2025. त्याच्यानंतर चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेमध्ये भरण्याचा दिनांक तर 30 ऑक्टोबर 2025. त्याच्यानंतर आपण बघू वेतन श्रेणी. तर कोणत्या पदासाठी किती वेतन श्रेणी आहे ते बघू. उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय यासाठी 35,400 ते 1,12,400 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते. त्याच्यानंतर तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालयासाठी 29,200 रुपये ते 92,300 रुपये. कर सहाय्यक या पदासाठी 25,500 रुपये ते 81,100 रुपये पर मंथ. लिपिक टंकलेखक या पदासाठी 29,900 रुपये ते 63,200 रुपये अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते सुद्धा लागू राहणार आहे. त्याच्यानंतर यासाठी पात्रता काय असणार आहे तर पहिला आहे भारतीय नागरिकत्व. त्याच्यानंतर सेकंड आहे वयोमर्यादा. तर वयोमर्यादा गणण्याचा दिनांक किती आहे तर 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपल्याला वयोमर्यादा ही गणण्याचा दिनांक दिलेली आहे. तर यासाठी किमान आणि कमाल वयोमर्यादा आपण बघू. तर किमान वयोमर्यादा सर्व उमेदवारांसाठी किती राहणार आहे तर उद्योग निरीक्षक संचालनालय, तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय आणि लिपिक टंकलेखक यासाठी 19 वर्ष, तर कर सहाय्यक या पदासाठी 18 वर्ष. कमाल वयोमर्यादा सर्वसाधारण किंवा सर्वसाधारण मध्ये अमागासाठी 38 वर्ष, मागासवर्गीयांसाठी मॅक्झिमम एज लिमिट असणार आहे 43 वर्ष. प्रावीण्यप्राप्त जे खेळाडू असणार आहेत त्यामध्ये अमागास असणार आहेत त्यांच्यासाठी 43 वर्ष, मागासवर्गीय असणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 43 वर्ष. माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजाधिष्ठ अधिकारी यांच्यासाठी अमागासमध्ये 38 वर्ष प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष आणि मागासवर्गीयांमध्ये 43 वर्ष प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष. दिव्यांग उमेदवारांसाठी मॅक्झिमम एज लिमिट 45 वर्ष, प्रकल्पग्रस्तांसाठी 45 वर्ष, भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी सुद्धा 45 वर्ष आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी असणार आहेत त्यांच्यासाठी मॅक्झिमम एज लिमिट असणार आहे ते 55 वर्ष राहणार आहे. त्याच्यानंतर अर्हता, शैक्षणिक अर्हता बघू. तर उद्योग निरीक्षक गट क संवर्ग हे पद वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता असणे इथं आवश्यक असणार आहे. फक्त उद्योग निरीक्षक सोडून बाकी सर्व पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक असणार आहे. तर उद्योग निरीक्षक या पदासाठी काय लागणार आहे, संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका असणं गरजेचं असणार आहे. किंवा ब आहे विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी. नेक्स्ट पॉइंट आहे पदविका किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. म्हणजे जे डिग्रीच्या लास्ट इयरला असणार ते जे काही स्टुडंट असणार आहेत ते यासाठी पूर्व परीक्षेसाठी पात्र राहणार आहेत. परंतु मुख्य परीक्षेसाठी अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी किंवा पदविका पूर्ण असणं गरजेचं राहणार आहे. म्हणजे मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या आतपर्यंत जे आपली ग्रॅज्युएशन आहे ती कंप्लीट असणं इथं गरजेचं असणार आहे. त्याच्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असणं सुद्धा इथं आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर टंकलेखक अर्हता बघू.
तर कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक या पदासाठी आपल्याला टंकलेखक अर्हता असणं आवश्यक असणार आहे. तर कर सहाय्यक यासाठी मराठी 30 वर्ड्स पर मिनिट आणि इंग्रजी 40 वर्ड्स पर मिनिट. लिपिक टंकलेखक मध्ये सुद्धा मराठी 30 वर्ड्स पर मिनिट आणि इंग्रजी 40 वर्ड्स पर मिनिट टायपिंग सर्टिफिकेट आपल्याला इथं असणं गरजेचं असणार आहे. त्याच्यानंतर केवळ इंग्रजी टंकलेखक प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांची लिपिक टंकलेखक संवर्गामध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्याने नियुक्तीच्या दिनांकापासून 4 वर्षात मराठी टंकलेखनाचं 30 वर्ड्स पर मिनिट वेग मर्यादेचं विहित प्रमाणपत्र सादर करणं सक्तीचं असणार आहे. तसंच फक्त जर कोणाचं मराठी टायपिंग धारण करणारे जे उमेदवार असणार आहेत त्यांनी इंग्रजी भाषेत बहुतांश कामकाज होत असलेल्या विशिष्ट कार्यालयात म्हणजे न्यायालय व न्यायाधिकरणातील सरकारी वकिलांची कार्यालय इत्यादी लिपिक टंकलेखक असणार आहेत. संवर्गामध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्याने नियुक्तीच्या दिनांकापासून 4 वर्षात इंग्लिश 40चं सर्टिफिकेट सबमिट करणं गरजेचं असणार आहे. त्याच्यानंतर बघू आपण टंकलेखक अर्हता धारण करण्यातून तात्पुरती सूट कोणाला असणार आहे. तर शासन निर्णयानुसार जे दिव्यांग उमेदवार असणार आहेत त्यांना आता सर्टिफिकेटची गरज नाही, 2 वर्षात ते सर्टिफिकेट सबमिट करू शकतात. त्याच्यानंतर माजी सैनिक जे उमेदवार असणार आहेत त्यांना सुद्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी व 2 संधी अनुदेय असल्यामुळे माजी सैनिक आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखक अर्हता अनिवार्य नाही. त्याच्यानंतर अनाथ उमेदवारांना सुद्धा टंकलेखकाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे अनाथ आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना सुद्धा टंकलेखक अर्हता अनिवार्य नाही. फक्त लिपिक टंकलेखक संवर्गातील बाबतीत जे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन कर्मचारी प्रवर्गातून अर्ज करण्यास पात्र असणाऱ्या उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी अनुदेय असल्यामुळे प्रस्तुत आरक्षणाचा दावा करणारे जे उमेदवार असणार आहेत त्यांना टंकलेखक अर्हता अनिवार्य नाही. तर कोणती कोणती आहेत संवर्ग? तर दिव्यांग उमेदवार असतील, माजी सैनिक, अनाथ उमेदवारांना टंकलेखनाचं जे काही सर्टिफिकेट असणार आहे ते सादर करताना आपल्याला सूट ही राहणार आहे. त्याच्यानंतर निवड प्रक्रिया आणि नेक्स्ट पॉइंट आहे परीक्षेचे टप्पे. तर परीक्षेचे टप्पे यामध्ये किती असणार बघू. तर उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक सॉरी. तर यामध्ये परीक्षेचे टप्पे 2 असणार आहेत. एक म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा आणि दुसरं म्हणजे मुख्य परीक्षा. तर या सर्व पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा ही 100 मार्कांची असणार आहे आणि संयुक्त मुख्य परीक्षा ही 400 मार्कांची असणार आहे. पूर्व परीक्षेकरता अर्ज सादर करण्याची पद्धत. तर आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पद्धतीने नोंदणी केली नसेल तर त्यासाठी आपल्याला पहिला प्रोफाइल तयार करून घ्यायचा आहे. जर आपलं ऑलरेडी खातं किंवा प्रोफाइल तयार असेल तर ती अद्ययावत करण्याची आवश्यकता असेल तर अद्ययावत करून घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला ई-केवायसी करायचे, त्याच्यासाठी आपल्याला स्वतंत्रपणे कालावधी उपलब्ध करून देण्यात येईल. विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवश्यक कागदपत्र अपलोड करून आपल्याला अर्ज सादर करायचे. त्याच्यानंतर परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीनेच करायचे. जिल्हा केंद्राची निवड करायची. असे आपल्याला हे टप्पे इथं राहणार आहेत. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत विहित कागदपत्र व प्रमाणपत्र अपलोड करणे. तर प्रोफाइल मध्ये केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने पूर्व परीक्षेकरता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, पदवीधर अंशकालीन कर्मचारी, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांव्यतिरिक्त अन्य उमेदवारांना कोणत्याही प्रकारची कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही. विविध सामाजिक समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे लागू असलेली अपलोड करणं अनिवार्य असणार आहे. तर त्यामध्ये पात्र दिव्यांग व्यक्ती असेल तर त्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असेल तर त्यासाठी पुरावा, खेळाडू आरक्षणासाठी पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, पदवीधर अंशकालीन कर्मचारी असल्याचा पुरावा, भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, पदवीधर अंशकालीन, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत. तर फाईल फॉर्मॅट सुद्धा दिलेला आहे, पीडीएफ फाईल मध्ये लागणार आहे. साईज असणार आहे 50 ते 500 KB. त्याच्यानंतर परीक्षा शुल्काचा भरणा. तर परीक्षा फी
किती असणार आहे ते दिलेलं आहे. तर संयुक्त पूर्व परीक्षा यामध्ये अमागास प्रवर्गासाठी 394 रुपये, मागासवर्गीय प्रवर्गासाठी 294 रुपये आणि माजी सैनिक यांसाठी 44 रुपये. मुख्य परीक्षेसाठी अमागास प्रवर्गासाठी 544 रुपये, मागासवर्गीय प्रवर्गासाठी 344 रुपये, माजी सैनिकसाठी 44 रुपये. परीक्षा फी ही ना परतावा म्हणजेच नॉन रिफंडेबल असणार आहे. परीक्षा फी आपण ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने भरू शकतो. प्रवेश प्रमाणपत्राबद्दल काही सूचना आहेत. तर परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे संकेतस्थळावर तर http://mpsconline.government.in उमेदवारांच्या प्रोफाइलद्वारे परीक्षेपूर्वी सर्वसाधारण 7 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येतील. त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाउनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक असणार आहे. तर आपलं हॉल तिकीट असणार आहे ते 7 दिवस आधी जे काय अवेलेबल होऊन जाईल तर ते mpsconline.government.in या वेबसाईटवर जाऊन ते आपल्याला डाउनलोड करायचं आहे. परीक्षेच्या वेळी उमेदवाराने स्वतःचे प्रवेश प्रमाणपत्र आणणं सक्तीचं असणार आहे. म्हणजे हॉल तिकीट आणणं इथं किंवा ऍडमिट कार्ड आणणं सक्तीचं असणार आहे. प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर उमेदवाराला त्याच्या आयोगाकडील नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लघु संदेशाद्वारे कळवण्यात येईल. म्हणजे आपल्याला मोबाईलवर SMS द्वारे ते कळवलं जाईल. परीक्षेच्या दिनांकापूर्वी 3 दिवस अगोदर जर परीक्षा प्रवेश प्रमाणपत्र असणारे ते प्राप्त न झाल्यास अर्ज सादर केल्याच्या आवश्यक पुराव्यासह आयोगाच्या कार्यालयाकडे आपल्याला संपर्क साधायचा आहे. परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी म्हणजे परीक्षेला जाताना आपल्याला हॉल तिकीट किंवा ऍडमिट कार्ड सोबत आपल्याला स्वतःचा ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचा आधार कार्ड असेल, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असेल, पासपोर्ट, पॅन कार्ड असेल, फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल यापैकी कोणतेही किमान एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी सुद्धा सोबत न्यायची आहे. त्याच्यानंतर आधार कार्डच्या ऐवजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजे उडाईच्या संकेतस्थळावरून डाउनलोड केलेले ई आधार सादर करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत ई आधारवर उमेदवाराचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक या तपशिलासह आधार निर्मितीचा दिनांक, डेट ऑफ आधार जनरेशन व आधार डाउनलोड केल्याचा दिनांक असल्यासच तसेच सुस्पष्ट फोटोसह रंगीत प्रिंटमध्ये आधार डाउनलोड केलेले असल्याचा ई आधार वैध मानण्यात येणार आहे. नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला, नावात बदल झाल्यासंबंधीची अधिसूचित केलेले राजपत्रित किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करणं आवश्यक असणार आहे. तर या होत्या सर्व सूचना. तर याची जी ऑफिशियल PDF आहे ती सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे, तिथून तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.